वाल्मी कराडच्या पत्नीसह दोन्ही अंगरक्षकांची सीआयडी कडून चौकशी, तर कराड फरार असल्यामुळे शोधासाठी पत्नी मंजली कराड आणि दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांकडे विचारपूस। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड आरोपींच्या घेऱ्यात। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये उद्या मूक मोर्चा, सर्वपक्षीय नेते रस्त्यावर उतरणार। मूक मोर्चा एसपी कार्यालयाऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, वाल्मी कराडला तत्काळ अटक करा। लातूरच्या रेणापूरमधील आंदोलकांची मागणी, तर 1 जानेवारीला चक्का जाम आंदोलनाचा सुद्धा इशारा। बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंचं राजकारण संपवण्यासाठी सुरेश धस यांना सुपारी, मिटकरींचा आरोप, तर मिटकरी तुम्ही यांच्या नादी लागू नका अन्यथा उघड होईल, सुरेश धस यांचा इशारा। साताऱ्याच्या कराडमध्ये गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जखमी, पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती। हल्लेखोर सुरेश काळे रेकॉर्डवरील गुन्हेगार। बीड सरपंच हत्येनंतर धाराशिव आणि उरणमधील सरपंच सुद्धा दहशतीत। रायगडच्या उरण तालुक्यामध्ये गावगुंडांचा सरपंचावर हल्ला, तर तुळजापुरातील मेसाई जवळगा या गावातील सरपंचाला चक्क पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे नॉट रिचेबल, तर मनासारखी खाती न मिळाल्यामुळे भरणे नाराज असल्याची चर्चा। सहकुटुंब परदेशात गेल्याची माहिती। भरणेंनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलेला नाही। बदलापुरात 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या रिक्षाचालकाला बेड्या, मैत्रिणीनं बियर पाजून रिक्षाचालक मित्रांना अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार। कृत्यात साथ देणाऱ्या मैत्रिणीला सुद्धा अटक। घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोची 5 ते 6 जणांना धडक, तर अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू, तर 2 ते 3 जण जखमी। चिरागनगर परिसरातली घटना, टेम्पो चालकाला पीट आल्यामुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती। ऐन हिवाळ्यात राज्यात अवकाळी पावसाच्या सरी, वाशिम, जळगाव, अकोल्यासह नंदुरबारमध्ये तुफान पाऊस, तर खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात 29 डिसेंबरपर्यंत गारपिटीचा इशारा। शेती पिकाचं यामुळे नुकसान होण्याची भीती।